महापालिकेकडून पिंपळे सौदागर या उच्चभ्रू भागात गेल्या 4 योगा गार्डनची निर्मिती केली जाते। कित्येक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या उद्यानाचं उद्घाटन कधी होणार असा प्रश्न नागरिकांना पडलाय। त्यातच उद्यानात बसवण्यात आलेली खेळणी वापराविना पडू नयेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील पिंपळे सौदागर या पॉश एरियामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून 10 कोटी रुपये खर्च करून गेल्या 4.5 वर्षापासून एक गार्डन सुरू आहे। मात्र ते गार्डन आजही उद्घाटनावाचून प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळतंय। या गार्डन मधली जर आपण परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणच्या ज्या वस्तू आहेत, इथले जे खेळणी आहेत, ते कुठेतरी आता त्यांचं नुकसान होताना एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे या गार्डनचं उद्घाटन केव्हा होणार अशी प्रतीक्षा खरं तर पिंपरी चिंचवडकरांना आहे। माझ्याबरोबर शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे शत्रुघ्नजी काटे आहेत। काय एकंदरीत या संपूर्ण गार्डनचं उद्घाटन केव्हा होणार आहे, कधी खरं तर ही संपूर्ण गार्डन लोकांसाठी कार्यान्वित होईल? खरं तर 4.5 वर्षापासून या 3 एकर गार्डनचं काम चालू आहे। याच्यामध्ये लँड ॲक्विजिशन एक मोठा पार्ट होता। काही बऱ्यापैकी लँड ॲक्विजिशन होत नव्हतं। आज ते 100% लँड ॲक्विजिशन झालेलं आहे आणि याचे 10% काम उर्वरित राहिलेलं आहे। खरं तर आता नवनिर्वाचित आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच आम्ही राज्याची कुठल्याही एका नेत्यांची वेळ घेऊन लवकरात लवकर नागरिकांसाठी खुले करणार आहोत। लवकरात लवकर राज्यांच्या नेत्याची वेळ घेऊन हे उद्घाटन केलं जाईल असं मत शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केलं आहे। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।